Hello, friends, and very good morning to all of you guys. And all of you know that we are looking for a very nice text, and the name of the text is The Cobb and the Anthem. And the writer of this text is a very famous person. O. Henry is, we can say his period is 1862 to 1910. 1910. But I want to tell you guys one thing. मला तुम्हाला एक गोष्ट सांगायची आहे. जरी हे 19th सेंचुरी मधले असले तरी देखील द रायटिंग स्टाईल ऑफ दिस रायटर अँड द थिंकिंग वाईल डुईंग दिस any documentary or any literature we can find the modern things in his writing. त्यांच्या लिहिण्यामध्ये मॉडर्न गोष्टी ह्या थोड्याशा जास्ती आहेत. अँड wanna tell you friends that this is the most important text and this is the most suspensious text here we are going to see, friends. All right, now so without wasting much more time I want to tell you मागच्या व्हिडिओमध्ये आपण प्रीफेस पाहिलं होतं friends, and today we are going to see the text. Exactly before heading toward the text we will see the last paragraph of that information which is before the text. टेक्स्टच्या पहिली जी काही छोटीशी इन्फॉर्मेशन आहे ती आपण बघणार आहे या ठिकाणामध्ये. अँड इट इज ऑल अबाउट दिस टेक्स्ट, व्हॉट इज हॅपन विथ द हिरो or protagonist of this text. Let's see. The Cobb and the Anthem is about freedom and confinement. Okay, freedom आणि confinement म्हणजे एक स्वातंत्र्य आणि एक स्वतःला जसं पाहिजे तसं लाईफ अशा पद्धतीचं हे असणारा हा टेक्स्ट आहे. इनिशियली Sophie is the character, main character of this text. Initially Sophie feels that there is freedom from mercies and worries. तो त्याचा एक विचार आहे की आपल्याला या दोन्ही गोष्टीमधून बाजूला राहायचं आहे. कोणत्या? तर मर्सीज अँड वरीज. कोणावरती कृपा पण करायची नाही आणि दुसरी गोष्ट म्हणजे कोणाबद्दल काही काळजी पण करायची नाही. नथिंग इज देअर, नथिंग ही वॉन्टेड इन हिज लाईफ. मग आता बघा, इन कॉन्फिनमेंट म्हणजे काय? तर पॅरिझन म्हणजे जेल. त्याला स्वतःला जेलमध्ये जायचं होतं. येस, यू आर हिअरिंग राईट. त्याला स्वतःला जेलमध्ये जायचं होतं. वाय? का बरं? बघा, द नोट ऑफ द अँथम ट्रान्सफॉर्म हिम फ्रॉम विदिन अँड ही रिझोल्व्स द हार्ड वर्क. आणि या ठिकाणी त्याला जायचं होतं पॅरिझनमध्ये, जेलमध्ये, परंतु त्यानंतर त्याने आपलं स्वतःचं हार्डवर्क करायला सुरुवात केली, त्याची थिंकिंग बदलून काम करायला सुरुवात केली. Sophie faced the irony of fate as the moment he realized the real freedom lies in various life is taken into confinement. ज्या वेळेस त्याला कळालं की खरा फ्रीडम काय आहे त्यावेळेस मग त्याच्या बाबतीमध्ये आयरनी अशी घडली की मग त्याला एका छोट्याशा चुकीमध्ये तो सापडला आणि पोलिसांनी त्याला पकडून दिलं. समटाइम इट हॅपन्स फ्रेंड्स की वी डोंट वॉन्टेड टू दॅट थिंग अँड वी डोंट फोकस टुवर्ड्स दॅट अँड सडनली इट हॅपन्स आफ्टर लॉंग टाईम. कधी कधी आपण आपल्या स्वतःशी असं बोलतो की अरे हे नाही होऊ शकत यार, किंवा अरे हे होणारच नाही, बट इट हॅपन्स. बी रेडी फॉर एनी सिच्युएशन्स इन द लाईफ. जीवनामध्ये कोणत्याही सिच्युएशनसाठी आपण नेहमी राहिले पाहिजे. बट आवर थिंकिंग मस्ट बी प्युअर, आवर थिंकिंग मस्ट बी पॉझिटिव्ह. ऑल राईट फ्रेंड्स, नाव सी विल हेड टुवर्ड द टेक्स्ट. लेट्स कॉन्सन्ट्रेट. बुक्स दिले आहेत तुम्हाला, व्हिडिओ बघताना बुक्स बघा. राईट, ह्याचे हार्डवर्ड्स तुम्हाला न्यायचे आहेत, तुमच्या नोटबुकमध्ये लिहायचे आहेत फ्रेंड्स. त्याचबरोबर तुम्हाला होमवर्कसुद्धा कंप्लीट करायचा आहे. पण 2.3 हा टेक्स्ट पाहत आहोत. 2.2 हा टेक्स्ट आपण हा टेक्स्ट झाल्यानंतर घेणार आहोत. इट इज व्हेरी इंटरेस्टिंग अँड दॅट्स वाय मला असं वाटलं की हा आपण पहिले घेऊया. सो लेट स्टार्ट द कॉब अँड द अँथम. सी, Sophie left his bench and strolled out of a square and across the level sea of asphalt. सोफी नावाचा कॅरेक्टर की ज्याने थोडासा बेंचवर बसला होता, तो बेंच त्याने सोडला. स्ट्रोल्ड आउट म्हणजे वॉक इन अ लेज्युरस वे. थोडासा आरामशीर असा थोडासा पुढे चालत तो गेला. ऑफ अ स्क्वेअर अँड क्रॉस, थोडंसं वाकडं तिकडं चालत असा तो पुढे गेला. अँड लेवल सी ऑफ ॲस्फॉल्ट, आणि त्या ठिकाणच्या एका सीच्या लेवलवरती म्हणजे बीच एरियामध्ये तो चालत गेला. वे ब्रॉडवे
वॉज 50 ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर आणि त्या ठिकाणचा व्ह्यू असा होता की त्या ठिकाणी 5th ॲव्हेन्यू फ्लो टुगेदर. ॲव्हेन्यू म्हणजे झाडांचा एरिया, तर त्या ठिकाणी किती 5th ॲव्हेन्यू फ्लो म्हणजे साधारणपणे अशा प्रकारची 5-5 झाडं लावलेली असतील अशा तो एरियामध्ये त्या ठिकाणी गेला. अप ब्रॉडवे ही टर्न आणि मग पुढे गेल्यानंतर थोडासा मोठ्या रस्त्याच्या ठिकाणी तो टर्न झाला अँड स्टॉप ॲट अ लक्झरियस कॅफे आणि एका छानशा लक्झरियस कॅफे जवळ तो येऊन थांबला. ॲज आय टोल्ड यू द मॉडर्न थिंकिंग ऑफ दिस रायटर वी कॅन सी फ्रॉम धिस फर्स्ट वन पॅरेग्राफ. कॅफे आणि या सगळ्या गोष्टी न्यू रायटिंगमध्ये आहेत, राईट. सो वी कॅन सी लाईक दिस. मग तो त्या झाडांमधून चालत, बीचमधून चालत मग पुढे जाऊन एका कॅफेवरती थांबलेला आहे. आता बघा काय होतंय. सोफी हॅड कॉन्फिडेंट इन हिमसेल्फ फॉर अ लोएस्ट बटन ऑफ हिज वेस्ट अपवर्ड. आता तो थोडासा आता तो थोडासा कॉन्फिडेन्शियल होता स्वतःच्या बाबतीमध्ये आणि त्यांनी त्याचे लोवेस्ट बटन्स ऑफ हिज वेस्ट अपवर्ड लावले. त्याच्या वेस्ट जवळचे त्यांनी बटन्स हे लावलेले होते सर्व. ही वॉज शेवन, त्याने शेव सुद्धा केलेली होती. अँड हिज कोट वॉज ट्रिम अँड हिज नेट ब्लॅक बो हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम बाय अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. आणि मग त्याचा हा पेहराव होता अतिशय छान प्रकारचा. त्याने ड्रेस घातलेला होता, त्यानंतर कोट ट्रिम केलेला होता, व्यवस्थित कोट घातलेला होता त्याने. हिज नीट, एकदम नीट अँड टायडी होता. ब्लॅक बो आणि त्याने टाय ऐवजी या ठिकाणी बो घातलेला होता ब्लॅक कलरचा. हॅड बीन प्रेझेंटेड टू हिम अ लेडी मिशनरी ऑन थँक्सगिव्हिंग डे. आणि जसं तो असा तयार झाला होता जसं त्याला थँक्सगिव्हिंग डे सेलिब्रेट करायचा होता. आता काय बघा थँक्सगिव्हिंग डे. The fourth Thursday of November, marked by religious observances and traditional meals. म्हणजे थँक्सगिव्हिंगचा तो डे सेलिब्रेट केला जाईल असं त्या ठिकाणी. आता ह्याचा बॅकग्राऊंड थोडंसं मोठा आहे, परंतु आपण एवढं बोलू थँक्सगिव्हिंगचा हा जो काही डे आहे एकमेकाला थँक्स म्हणायचा. त्या दिवशी जसं लोक एक व्यवस्थित ड्रेसअप होतात तसं तो तयार झाला होता. इफ ओनली ही कुड रीच अ टेबल इन अ रेस्टॉरंट अनसस्पेक्टेड. आणि मग तो एका रेस्टॉरंटच्या त्या ठिकाणामध्ये आपल्याला गेल्यासारखा त्यांनी स्वतःला हे केलं आहे. आणि अनसस्पेक्टेड म्हणजे असं त्या ठिकाणी व्यवस्थितरित्या तो काहीच चुकीची गोष्ट न असता तो त्या ठिकाणी गेला. आणि सक्सेस वूड बी हिज. आणि त्याची फिलिंग अशी होती की जो काही सक्सेस आहे तो माझा आहे किंवा मी एक मोठा सक्सेस मिळवला आहे अशा पद्धतीचा विचार करतोय तो त्याच्या मनामध्ये. मग आता पुढे बघूया आपण. द पोर्शन ऑफ हिम दॅट वुड शो अबाउट द टेबल वुड राईज नो डाऊट इन द वेटर्स माइंड. आणि त्याचा पेहराव असा होता की त्या ठिकाणच्या वेटरला, रेस्टॉरंटच्या वेटरला कुठल्याही प्रकारचा डाऊट येणार नाही की हा कोणता तरी साधारण व्यक्ती आहे किंवा क्लासच आहे असं त्याला वाटेल. अ रोस्टेड मालवॉर्ड डग thought Sophie would be about the thing with a bottle of wine and then some cheers, a cup of coffee and a cigar. हे सगळ्या गोष्टी त्याने ऑर्डर केल्या. सी, आपल्याकडचा नाश्ता जसा असतो तसा आपण काही वुडपी प्रकार घेतो, वेस्टर्न प्रकार घेतो, महाराष्ट्रीयन प्रकार घेतो आपण, तसं त्या ठिकाणी हे एक त्या ठिकाणचे नाश्त्याचे वर्ड आहेत. रोस्टेड मलराट डक. आणि त्याचबरोबर तो अजून काय घेतोय बघा, बॉटल ऑफ वाईन अँड देन चीज आपल्याला माहिती आहे, आणि कप ऑफ कॉफी आणि सिगार ह्या गोष्टी तो मागवतो. $1 फॉर अ सिगार वुड बी इनफ. $1 एक सिगार एवढं त्याची किंमत. द टोटल वुड नॉट बी सो हाय ॲज टू कॉल फोर्थ एनी एक्स्ट्राइम ऑफ रिवेंज फ्रॉम द कॅफे मॅनेजमेंट. आणि मग ही सर्व काही जी काही टोटल तिची अमाऊंट होती ही त्याला मग कॅफेच्या त्या मॅनेजमेंटकडे द्यायची आहे. अँड येट द मीट वुड लीव हिम फिल्ड अँड हॅपी फॉर अ जर्नी टू हिज विंटर आईसलँड. आणि मग आता त्याला त्यांनी जे काही फूड ऑर्डर केलं आहे आणि जो काही त्याने
नाश्ता ऑर्डर केला आहे हा त्याच्या विंटर आईसलँडच्या जर्नीसाठी, म्हणजे ही इज गोईंग वेअर विंटर त्या आईसलँडकडे चालला आहे तो, ज्या ठिकाणी थंडी आहे आणि तिकडे जाण्याच्या पूर्वी त्याने छानसा नाश्ता केलेला आहे. नेक्स्ट पॅराग्राफ. बट ॲज सोफी सेट फूट इज साइड द रेस्टॉरंट डोअर, आणि तो रेस्टॉरंटच्या द डोअरमध्ये जाण्याच्या पूर्वी ही हेडेड वेटर्स आयज फेल अपॉन हिज थ्रेडेड ट्राउजर्स अँड डिकॅडंट शूज. तो दरवाजाच्या त्या आतमध्ये जाणार तेवढ्यातच काय झालं बघा, तो जो वेटर होता त्याची नजर फेल अपॉन म्हणजे नजर पडणे, राईट, नजर त्याची पडली ट्रेडेड ट्राउझर, त्याचं जे काही पॅन्ट होती त्याचे जे खाली जे काही बॉटम पॅन्ट होती ती बॉटमला ट्रेडेड म्हणजे थोडीशी फाटलेली आणि थोडीशी विरलेली म्हणता येईल. अँड डिकॅन्डंट शूज, डिकॅन्डंट म्हणजे ओल्ड अँड वॉर्न आउट म्हणजे कामातून गेलेले शूज, त्याची एखादी गोष्टी निघालेली असते, शूजची सोल निघाले असतं, असे शूज घातले होते त्यांनी त्या चांगल्या ड्रेसअपवरती, आणि तिथे त्याची नजर गेली वेटरची, आणि काय झालं, स्ट्रॉंग अँड रेडी हँड्स टर्न हिम अबाउट, कन्व्हेड हिम इन सायलेन्स अँड हॅज टू द साईडवॉक अँड ॲडव्हर्ट ॲट इग्नोरेबल फेट ऑफ द मॅनफेस मेलार्ड. आणि मग अशा पद्धतीने तो आतमध्ये त्या ठिकाणी गेला आणि सर्वीकडे शांतता होती, आणि मग त्यांनी त्या ठिकाणी गेल्याच्या नंतर त्याने मग या ठिकाणी एक हार्डवर्ड आहे बघा, इग्नोरेबल म्हणजे डिसऑनरेबल, आणि मग त्याने ते जे काही मलाड वगैरे जे काही मागवलं सगळ्या गोष्टी त्याने पुन्हा एकदा बघायला सुरुवात केली. मग बघा काय होतंय, सोफी टर्न ऑफ ब्रॉडवे. इट सीम्स दॅट हिज रूट टू द coveted आईसलँड वॉज नॉट टू बी अन एझी वन. आणि मग तो त्या ठिकाणी रूट त्याने एक घेतला, अँड मग इथे एक हार्डवर्ड आहे बघा, coveted म्हणजे ग्रेटली डिझायर्ड, म्हणजे त्याला एक गोष्ट पाहिजे होती, आईसलँडकडे त्याला जायचं होतं. सम ऑल द वे द एंटरिंग द लिम्बो मस्ट बी डिव्हिडेड. आता लिम्बो याचा मिनिंग काय आहे, ब्रॉड प्लेस बिटवीन हेवन अँड हेल. आता दिस कॅन बी इमॅजिनेशन की बॉर्डर हेलमधली, नरक आणि स्वर्ग या दोन्हीमधली आहे असं त्या ठिकाणी म्हणता येईल. आणि म्हणून असं म्हटलं आहे की सम अदर वे द एंटरिंग इन लिम्बो मस्ट बी डिसिव्ड. आणि तो ज्या ठिकाणी चालला होता त्या ठिकाणी त्याला अशा प्रकारची फिलिंग आली की हे काहीतरी जरा वेगळंच आहे. अँड ही थॉट दॅट आपल्याला त्या ठिकाणी जायचं आहे, आणि ती मोहीम त्याला अशासारखी वाटली की हे जणू काही दोन प्रकार आहेत, स्वर्ग आणि नरक, आणि त्यामधून तो चाललाय. इट वॉज नॉट लाईक दॅट एक्झॅक्टली, बट लेट्स सी व्हॉट हॅपन फर्दर. ॲट अ कॉर्नर ऑफ 6th Avenue इलेक्ट्रिक लाईट्स. आता त्या ॲव्हेन्यू इलेक्ट्रिक लाईट्स त्या ठिकाणामध्ये होते, म्हणजे त्या ठिकाणी झाडांमधून काही लाईट सोडलेले होते, आणि अँड कनिंगली डिस्प्लेड वायर्स बिहाइंड प्लस केस मेड अ शॉप विंडो अट्रॅक्टिव्ह. आणि त्या ठिकाणी एक शॉप होता, आणि त्याच्या ठिकाणी त्याने अशा काही प्लेट्स बसवलेल्या होत्या, अशा निश्चितच त्या ग्लासच्या प्लेट असणार आहेत फ्रेंड्स, तर त्या ठिकाणी होत्या, आणि ते ठिकाणी वायर्स पण गेलेल्या होत्या की जेणेकरून ते प्लेस हे अट्रॅक्टिव्ह होईल. सोफी टूक अ स्टोन अँड डॅश्ड इट थ्रू द ग्लास. सोफीने काय केलं, गुन्हेगार प्रवृत्ती त्याच्यामध्ये होती, त्याने एक स्टोन घेतला आणि त्या काचेवरती फेकून मारला. पीपल कॅम रनिंग राऊंड द कॉर्नर. आणि लोक पळत पळत त्या कॉर्नरला पोहोचले जिथे त्यांनी दगड मारला होता. काय होतं त्या ठिकाणी, अ पोलिसमॅन इन द लीड. सोफी स्टूड स्टील विथ हिज हँड इन हिज पॉकेट अँड स्माइल ॲट द साईट ऑफ द ब्रास बटन. आणि सोफीला असं म्हणायचं होतं की आता चला मी दगड मारला आहे आणि मला पोलीस येतील आणि पकडतील आणि मग मी जेलमध्ये जाऊ शकेल, ही त्याची थिंकिंग होती. आणि ह्याच विचाराने तो त्या ठिकाणी आपले हातामध्ये असे ठेवत त्याने पोलिसांसमोर देखील त्याने हेच ॲटिट्यूड त्या ठिकाणी ठेवला. मग आता बघा, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट इन्क्वायर्ड द ऑफिसर ॲग्रिटेंटली. मग तो जो काही पोलीस ऑफिसर होता त्याने अतिशय ॲग्रिटेटली म्हणजे इन अ ट्रबल्ड ऑर नर्वस मॅनरमध्ये त्याला विचारलं, वेअर इज द मॅन दॅट डन दॅट. तो व्यक्ती कुठे आहे ज्याने दगड मारला, हे
ज्यांनी मारलं त्यालाच विचारलं. आणि मग आता काय होतं बघा, डोंट यू थिंक दॅट आय माईट हॅव हॅड समथिंग टू डू विथ इट, सेड सोफी. सोफी म्हणाला त्यांना, तुम्हाला असं वाटत नाही का की मी काहीतरी केलेलं असेल या प्रकारामध्ये, असं तुम्हाला वाटत नाही आहे का? मग काय होतं बघा, विथ अ फ्रेंडली व्हॉइस ॲज वन ग्रीड्स गुड फॉर्च्यून. आणि हे विचारत असताना त्यांनी अतिशय फ्रेंडली मॅनरमध्ये विचारलं. आणि दुसरी गोष्ट म्हणजे जसं विचारलं की जसं काही तो कोणाला तरी एखादं ग्रीट करतोय की बाबा गुड मॉर्निंग, गुड आफ्टरनून, ऑर विश यू हॅपी बर्थडे, अशा टोनमध्ये त्यांनी ते पोलिसांशी बोललं की तुम्हाला काय वाटतं की हे मी केलं असेल का? पुढे बघा, द पोलिसमॅन रिफ्यूज टू ॲक्सेप्ट सोफी इवन ॲज अ क्लू. आणि पोलिसमॅननी त्याच्याकडे बघितलं आणि त्याला बघून ते ॲक्सेप्टच करत नव्हते की ह्यांनी चूक केलेली आहे. आणि मग काय होते बघा, मॅन हू स्मॅश विंडो डू नॉट रिमेन टू चॅट विथ द पोलीस. आणि मग पोलीस लोक त्या ठिकाणी होते आणि हे जो काही व्यक्ती त्या ठिकाणी आला होता त्याने ह्या पोलिसांशी बोलताना त्याच्या लक्षातही नाही राहिलं की हे कसं काय झालं असेल, कोणी केलं असेल. दे टेक देअर हिल्स, त्यांनी त्यांच्या मार्गावरती ते निघून गेले पोलीस लोक. द पोलिसमॅन सॉ अ मॅन हाफ वे डाऊन द ब्लॉक रनिंग टू कॅच अ कार. आणि त्याने त्या ठिकाणामध्ये एक व्यक्ती असा पाहिला की कोणीतरी कारच्या त्या ठिकाणामधून कार घेण्यासाठी पटकन कोणीतरी धावत जात आहे. विथ ड्राउन क्लब ही जॉईंड इन अ पर्स्यूट. आणि पटकन त्या ठिकाणी जाऊन काहीतरी आपल्याला मिळेल अशा पद्धतीचं त्याचं बिहेवियर होतं. आणि मग सोफी विथ डिस्कस इन हिज हार्ट ड्रेफ्टेड अलॉंग ट्वाईस अनसक्सेसफुल. आणि ते पोलीस लोक त्या ठिकाणी त्याच्यासमोर निघून गेले आणि तो म्हणत आहे की मला पकडण्यात नाही आलं अँड ही सेईंग दॅट मी यावेळेस सुद्धा जेलमध्ये जाण्यापासून अयशस्वी झालो. सो दिस इज द फनी टेक्स्ट, राईट? यू रीड दिस टेक्स्ट केअरफुली. आता तर तुमच्याकडे बुक्स आहेत आणि ते तुम्ही वाचायचे आहेत. त्याचबरोबर वाचत असताना हार्ड वर्ड काढा. व्हिडिओ पाहत असताना हार्ड वर्ड्सचे मिनिंग्स तुमच्यासमोर ऑलरेडी लिहून ठेवा. मग फायनल टेक्स्ट येईल त्यावेळेस तुम्ही स्वतःला त्या टेक्स्टवर रिकवर आणि कवर करा. ऑलराईट फ्रेंड्स, सो थँक यू व्हेरी मच. बी इन स्टडी फॉर ऑल द टाईम. थँक यू.